श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश शास्त्री जोशी माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र मंडळ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण नवरात्रातील तिसऱ्या दिवसाची देवी म्हणजेच माता चंद्रघंटा यांची अद्भुत कथा जाणून घेऊया. माता चंद्रघंटा या महागौरीचे तिसरे रूप आहे. त्यांच्या कपाळावरती अर्धचंद्राच्या आकाराची एक दिव्य घंटा आहे. याच कारणामुळे त्यांना चंद्रघंटाचे नाव प्राप्त झालेले आहे. देवीचे रूप अत्यंत तेजस्वी आहे. त्या सिंहासनावर आरूढ असून 10 हातात शस्त्रास्त्रे धारण केलेले आहेत. त्यांच्या घंटावादनामुळे असुरांचे मनोबल खचते. कथा अशी आहे की पार्वतीजींनी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले होते. तपासक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विवाहास संमती दिली. विवाहाच्या दिवशी महादेव जटा, सर्प, भूत, प्रेत आणि भस्मालेपन अशा विकराळ रूपात वरात घेऊन आले. हे पाहून पार्वतीचे नातेवाईक घाबरले. तेव्हा पार्वतीजींनी चंद्रघंटा रूप धारण केले. त्यांच्या या दिव्य तेजस्वी रूपाने सर्वांना भयमुक्त केले आणि विवाह सोहळा मंगलमय झाला. त्यानंतर काही कालांतरानंतर महिषासूर नावाचा एक असुर त्याने स्वर्गावरती कब्जा केला. त्याच्या उपद्रवाने देवता त्रस्त झाल्या आणि त्यांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. तेव्हा देवीने चंद्रघंटा रूप धारण केले आणि सिंहारूढ होऊन रणांगणात आल्या. त्यांच्या कपाळावरील घंटानादनाने असुरांचे हृदय थरथरले. भयंकर युद्धात देवीने महिषासुराचा वध करून देवांना स्वर्ग सिंहासन परत मिळवून दिले. नवरात्रीतील तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते. त्यांच्या उपासनेने भीती, अडथळे आणि शत्रू नष्ट होतात. मनातील शांती, धैर्य आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. माता चंद्रघंटा या महागौरीचे उग्र रूप पण करुणामयी स्वरूप आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची जो कोणी मनोभावे पूजा करतो तिच्या कृपेने त्याच्या जीवनातील भीती, शत्रू व अडथळे नाहीसे होतात. त्याच्या मनाला शांतता, धैर्य, विवेक व आत्मविश्वास मिळतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक उन्नती आणि योगसाधनेत प्रगती होते. पवित्र अशा माता चंद्रघंटेचं पूजन केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे नवरात्रीत ह्या 9 स्वरूपात देवींची जी पूजा केली जाते त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेचं विशेष महत्त्व आहे. पार्वतीचे स्वरूप असलेल्या ह्या मातेचं पूजन हे त्रिलोकात श्रेष्ठ धरलं गेलेलं आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र मंडळ.